नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला एक मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपल्याला दिसत आहे की सरोज खूप रागावलेली असते अद्वैतवरती. त्याची जवळीकता कलाच्या जवळ जरा जास्तच वाढत चालली आहे. हे मात्र तिला सहन होत नसतं. ती त्याला सांगत असते तिच्यापासून 4 पावलं दूर राहायचं. ती तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे आणि हे मला सहन होत नाही. तेव्हा तो तिला म्हणतो, ठीक आहे आई, मी तुझं म्हणणं मी समजून घेईल आणि तसंच वागेल. दुसऱ्या दिवशी ती कागदपत्रांचं आपलं ऑफिसचं काम पाहत असते. तिला हिशोबामध्ये काय गडबड आहे, घोटाळा आहे, काही समजेना. सगळा हिशोब एकत्र मांडलेला असतो. मग ती अद्वैतला बोलवते. अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, मला ह्या पेमेंटच्या रिसीटमध्ये काही समजत नाही. तू सांगतो का काय चाललं आहे त्याच्यामध्ये? आणि तुम्हाला सगळे हिशोब वेगवेगळे लावायला सांगितले होते, तरी ते सगळं एकत्रच मांडून ठेवले. आता सांग मला त्याच्यात काय? तेव्हा तिला फोन येतो. ती फोनवर बोलण्यासाठी जाते. तो सगळी फाईल पाहत असतो. फाईलमधनं एक चिठ्ठी पडते ज्याच्यावरती कलाची सही असते आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला फार वाईट वाटतं. म्हणूनच कला सकाळपासून माझ्याशी बोलत नाही, मला टाळत आहे. तिचं मन किती दुखावलं गेलं असेल. आता हे बोलण्यासाठी तो सरोजशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तू हे असले चिठ्ठीवरती साईन घेतली आहेस का? तेव्हा ती म्हणते, हो घेतली आहे आणि मला ती तुझ्या आसपास नको आहे म्हणून मी ती साईन घेतली आणि मी तिची जाऊन कबूल करून घेतलेलं आहे की त्या चिठ्ठीत जसं लिहिलं आहे तसंच वागायचं. आता हे ऐकल्यानंतर मात्र कलाबद्दल अद्वैतच्या मनात खूपच वेगळी भावना निर्माण होते. इतकं माझ्या आईने तिला छळलं आहे, इतकं काय काय बोललं आहे आणि तरीही माझी आई तिच्याकडनं असल्या चिठ्ठीवर लिहून घेते. हे ऐकल्यानंतर त्याला तर फारच वाईट वाटतं. तो त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आई हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा ती म्हणते, तू मला काही समजवू किंवा शिकवू नको. चूक बरोबर. जर मी तिच्याशी चांगलं वागावं असं वाटत असेल तर मी जसं सांगते तसं तू वाग, मग मी तिच्याशी चांगलं वागेल. तिच्यापासून 4 पावलं दूर राहायचं, तिच्या आसपासही भटकायचं नाही म्हणजे नाही. इकडे मात्र स्वामीनाथन सरांना आणखी मोठ्या मोठ्या डील्स मिळणार आहे आणि त्या फोटोशूटसाठी अद्वैताने कलाला ते फोन करून सांगतात. आता अद्वैतला टेन्शन येतं, काय करावं, कुणाला सांगावं. आम्ही दोघं जर शूटला गेलो तर आईला पुन्हा राग येईल म्हणून तो टेन्शनमध्ये दिसत असतो. सगळेजण त्याला विचारतात कुणाचा फोन होता. तेव्हा तो सांगतो स्वामीनाथन सरांचा फोन होता. त्यांनी आम्हा दोघांना पुन्हा एकदा फोटोशूटसाठी बोलवलेलं आहे. आपल्या करोडांच्या कामासाठीच ते सांगत आहे आणि जर केलं नाही तर खूप मोठं नुकसानही होईल असं स्वामीनाथन सर म्हणत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आबा म्हणतात, तुम्ही दोघांनी हे करायला हवं. पण सरोज मात्र ह्या गोष्टीवर ठाम असते. तुम्ही दोघं कुठेही मला एकत्र नको आहे आणि ह्या निर्णयावर मी ठाम आहे असं ती बोलत असते. आबा मात्र चिडतात. आबा म्हणतात, असं करून चालणार नाही. माझं खूप मोठं स्वप्न आहे, आपल्या पिढीचं खूप मोठं नाव व्हावं. जर तुमच्या दोघांच्या फोटोशूटमुळे जर करोडो रुपये मिळणार असेल तर काय हरकत आहे. पण अद्वैत म्हणतो, जर माझी आई या गोष्टीला नकार देत आहे तर मीही ही गोष्ट करणार नाही असं म्हणतो आणि मग त्या तिथून उठून जातो. तो उठून गेल्यानंतर आबा मात्र सरोजवरती फार चिडतात आणि ते म्हणतात, बघ तुला आता माझ्या बाजूने निर्णय घ्यायचा आहे की तुझ्या मनाचा हेकेपणा चालवायचा आहे. आता हे ऐकल्यानंतर सरोज थोडीशी माघार घेते कारण आबा चिडलेले दिसत आहे. इकडे मात्र मग अद्वैतने त्याच्या आईने नकार दिला असतो म्हणून तोही नकार देतो. त्याला भेटण्यासाठी आई रूममध्ये येते त्याच्या. तो म्हणतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, आबा खूप चिडले आहे, आबा माझ्यावर रागवले आहे. आता आबांच्या मर्जीसाठी आपल्याला हे फोटोशूट करावंच लागेल. करोडोंचं नुकसान होऊन आपल्याला चालणार नाही. आता नवीनच आपली ब्रांच ओपन करतोय, त्याच्यातच पहिल्या झटक्यात एवढा मोठा करोडोंचा लॉस आपल्याला सहनशक्तीच्या पलीकडे आहे. आता तुम्ही दोघंजणं मिळून काम करू शकता, पण मी सांगते तसं लक्षात ठेवायचं, तिच्या जास्त जवळ जायचं नाही. मग दोघांनाही ती सांगते, हे बघा फोटोशूट करा पण माझे नियम लक्षात ठेवायची. कलालाही ती सांगते आणि मग कला म्हणते, मला काही हौस नाही त्यांच्याजवळ जाऊन मोठ्या तोऱ्याने फोटो काढायचे. सरोजच्या तोंडावरती फाडफाड बोलू लागते. तुम्ही जे काही बोलताय ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. अजूनही तुम्हाला त्याचा पश्चाताप होत नाही. हेही मला जाणून फारच वाईट वाटतं की तुम्ही माझ्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवताय. ठीक आहे, मी फक्त आबांसाठीच हे सगळं करणार असं म्हणत ती रडत रडत रूममध्ये जाते. आबा तिला बघतात आणि आबा तिची समजूत घालतात. तू थोडं समजुतीने घे, ती आहे जरा हेकेखोर, पण तू तशी वागू नको आणि फोटोशूटला जा असं सांगते आणि आबांचं म्हणणं ती टाळत नाही. इकडे मात्र अद्वैत विचारात पडलेला असतो. आईने जसं सांगितलं तसंच करावं लागेल, नाही तर आई चिडेल. मग तो विचारत असतानाच तो कलाकडे पाहतो. कलाला म्हणतो, झोप लवकर, सकाळी आपल्याला लवकर शूटला जायचं आहे. आणि कलाही म्हणते, ठीक आहे जाऊ आपण, माझा काम आवरलं की. आणि तो म्हणतो, माझ्या आईने सांगितलेले नियम लक्षात राहू दे हं. मग तिला राग येतो. ती म्हणते, म्हणजे काय?
मी काय तुझ्या जवळ येण्यासाठी प्रयत्न करत असते का? तूही तुझ्या आईसारखाच बिंडोका आहेस का रे डोक्यावर पडलेला? असा कसा विचार करू शकता एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल तुम्ही? असं मग ती बोलल्यानंतर तिला फार राग येतो. ती म्हणते माझ्याशी प्लीज बोलू नको. मग ती तोंड फिरवून झोपून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी स्वामीनाथन सर खूप खुश होतात. चला वेळेमध्ये आले, आज आपलं शूट एकदम वेळेत सुरू होणार असं म्हणून शूटची सगळी तयारी, सगळं सेटिंग चालू असते. त्यांच्या तिथं बोलणी चालणी होत असतात. स्वामीनाथन सर बोलत असतात की आपल्या तिघांची जोडी जिथे पण हात घालतो आपण तिथे आपल्याला यशच मिळतं आणि हे सगळं फोटोशूट केल्याने आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. आणि हे सगळं बोलताना त्यांना खूप आनंदही होत असतो. मात्र त्यांचा चेहरा कलाकडेच पाहत राहतो. कलाला ते विचारतात, तुम्ही खूप नाराज दिसताय, काही झालं आहे का? तुमचं मन खूप उदास आहे, आज तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही. हे ऐकल्यानंतर कला म्हणते, काही नाही, माझं थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून माझं थोडंसं चेहरा थोडा हिरमुसल्यावाने दिसतोय, बाकी काही नाही. मग लगेचच अद्वैतही बाजू सावरत म्हणतो, नाही सर, तिला थोडं बरं वाटले की ती छान पोजेस देईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणत तो तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला म्हणतो, आता सगळ्या जगासमोर तुझं दुःख तुला मांडायचं आहे का? इथे फोटोशूटसाठी आलो आहोत ना, जरा फ्रेश मूड ठेव ना. मग ती त्याच्याशी एक शब्दही बोलत नाही आणि फोटोशूटसाठी मग दोघंही तयार आहेत असं सांगतात. मग त्या सगळी सेटिंग पुढे तयार होते. कपडे वगैरे चेंज करून दोघांची पुन्हा नव्याने छान छान फोटो काढले जातात आणि फोटोशूट एकदम सक्सेसफुल झालेला आहे असं स्वामीनाथन सर म्हणतात. आपल्या तिघांची जर अशीच जोडी राहिली तर पुढे जाऊन आपण खूप मोठे मोठे बिझनेसचे करोडोंचे डील प्राप्त करू शकतो असंही स्वामीनाथन सर कौतुकाने बोलतात. आणि त्या दोघांचं खरंच खूप कौतुकही ते करत असतात. दोघांचं फोटोशूट एकदम छान झाल्यानंतर दोघं घरी जातात. घरी गेल्यानंतर आबा त्यांना विचारत असतात, आज खूप लेट झालं तुम्हाला यायला. तेव्हा ते सांगतात, आज शूटिंगमध्ये वेळ गेला ना म्हणून. आबा मग जेवता जेवता दोघांशी गप्पा मारत असतात. तुम्ही दोघांनी माझा खरंच खूप मान राखला. तुझ्या आईचा विरोध असताना अद्वैत तरीही तू गेला, ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. तू माझ्या शब्दाबाहेर नाही, माझी सगळी स्वप्न तू पूर्ण करणार. आणि कलालाही तो भांडत असतो, हिच्यामुळेच आज आपल्याला उशीर होत आहे. आणि असं सगळं बोलल्यानंतर कला मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहते, एक शब्दही त्याच्याशी बोलत नाही आणि ती आबांशी बोलत असते. आबा, फक्त तुमच्यासाठी मी आज हे सगळं केलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आबा कौतुक करतात दोघांचं. तुम्ही दोघांची जोडी अशीच कायम सही सलामत राहो आणि एकत्र राहो अशी माझी इच्छा आहे. माझ्या मरेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही दोघं माझ्या डोळ्यासमोर अशीच जोडीने वावरावं अशी माझी इच्छा आहे असं आबा बोलत असताना अद्वैत लगेच म्हणतो, आबा असे काही शब्द बोलू नका, मरण वगैरे. तुम्ही आम्हाला हवे आहात, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या असं म्हणत दोघंजणं पुन्हा आबांचा आशीर्वाद घेतात. आणि तुम्ही यशस्वी व्हा असंच कायम असं म्हणत आबा त्यांना आशीर्वाद देतात. कलाला मात्र वाईट वाटत असतं. एकीकडे सासू असं बोलते आणि आज सासरे असं, तर तो म्हणतो, टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको. सकाळी सकाळी कला तिची आवराआवर करत असते, बॅगमध्ये कपड्यांच्या घड्या ठेवत असते. तेव्हाच अद्वैत तिला एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी असं म्हणत तिला दाखवायला घेऊन येतो. तिचा मूड खराब असतो. ती म्हणते काय, आणि तो तिला दाखवू लागतो, हे बघ आपलं नवीन फोटोशूट. पुन्हा एकदा तेवढंच जोमाने आणि मोठ्या संख्येने त्याला लोकांनी आवडही केली आहे. खूप सक्सेसफुल झाला आहे आपल्या दोघांची जोडी. हे सगळं तो तिला दाखवू लागतो. त्याची जाहिरात ती सगळी तो दाखवत असतो, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही. तो म्हणतो, तुला का बरं कसलाच आनंद होणे राहिला, तू जास्तच मनाला लावून घेतलेलं दिसते. मग ती खाली निघून जाते, त्याच्याशी एक शब्दही बोलत नाही. आणि खाली येतच असताना तिथेच तिला सरोज भेटते. सरोज म्हणते, एवढं फोटोशूट सक्सेस झालं आहे म्हणून हवेत जाऊ नको. तुला वाटत असेल की तू जास्तच भारी दिसते, पण असं काही होणार नाही. माझ्या मुलापासून लांब राहायचं आणि लक्षात ठेवायचं काय मी सांगितलेलं आहे. पण ती सासूलाही एकही शब्दाने उत्तर पलट देत नाही. तिथून ती तोंड खाली करून निघून जाते. आणि हे सगळं अद्वैत वरती उभा राहून पाहत असतो. खरंच माझ्या आईने अजूनही तिला माफ केलेलं नाही, तिच्याशी किती वाईट वागते या गोष्टीचं त्याला खूपच वाईट वाटत असतं. तो त्याच्या आईला मग जाब विचारतो आणि मग तो तिला म्हणतो, आई तू असं का वागतेस? ती बिचारी इतकी चांगली आहे, इतक्या दिवसात तिने कधीही माझ्याजवळ येण्याचा स्वतःहून प्रयत्नही केलेला नाही आणि करणारही नाही. ती तिच्या मर्यादेत राहते, पण तू तिला अजूनपर्यंत माफ केलेलं नाही, तिला घालून पाडून बोलत असतेस असंही तो बोलत असतो. मग ती म्हणते, का तुला तिचं जास्त पुळका येत आहे, तुला आईपेक्षा आता ती जास्त आवडू लागली आहे का? तेव्हा मात्र तो म्हणतो, आई तू जे काही बोलते आहे ते मला ना खरंच खूपच वाईट वाटतं. तू तिच्या चारित्र्यावरती असे आरोप लावते आणि ती आपल्या घरासाठी, आपल्या ह्या पिढीसाठी, सगळ्यांसाठी किती करते आणि आपल्या आबांच्या स्वप्नासाठी तिने
तू जे केलं आहे ते विसरून फोटोशूटलाही आली आणि तू मात्र तिला माफ करायला किंवा तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्नही करू शकत नाही असं म्हटल्यानंतर ती नकार देते. मी तिला कधीच माफ करणार नाही असंही ती बोलते. माझ्या मनाविरुद्ध ती ह्या घरात आली आहे असंही ती सांगत असते. इकडे सगळेजण नाश्त्यासाठी येत असतात. आबा सगळ्यांसमोर कौतुक करून सांगतात की ह्या दोघांनी जे काल फोटोशूट केलं ते खरंच स्वामीनाथन सरांनी सांगितल्याप्रमाणे खूपच सक्सेसफुल झालं आहे. त्याच्यामुळे आपल्याला करोडोंचा फायदाही होत आहे आणि खरंच मला खूप अभिमान आहे की माझे नातवंड इतके हुशार आणि कर्तबगार आहे आणि माझ्या शब्दाचा मानही राखतात. आता हे ऐकल्यानंतर सरोजचा काय होणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.